संध्याकाळी आहे ना मला छोटीशी भूक लागली होती. मग ड्रॅगन फ्रूट खायला घेतलं, जे की टेस्टला एवढं काही खास नव्हतं, पण मग पौष्टिक असतं म्हणून मग घेतलं खाऊन. तर संध्याकाळी आहे ना मी खिचडी भात बनवायला घेतला होता, कारण दुपारी आहे ना जरा हेवीच जेवण झालं होतं. मग म्हटलं चला खिचडी भातच बनवूया. तर एकदम सिंपलच केली होती. कांदा, बटाटा, टॉमॅटो टाकून आणि आपले सुके मसाले, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला वगैरे आणि आपली तुरीची डाळ टाकून असे मस्त खिचडी बनवून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग कुकरचं झाकण लावून घेतलं. तर शिट्ट्या होईपर्यंत मी मस्त इथं देवपूजा करायला घेतली. दिवा वगैरे लावून घेतलं आणि धूप लावून घेतलं. त्याच्यानंतर आपली खिचडी इथं रेडी झाली होती. सिंपलच केली होती. त्याच्यानंतर मग थोडेसे कोथिंबीर वगैरे टाकून दिलं वरतून. मी आहे ना संध्याकाळी भाजीपाला आणला होता, मग म्हटलं ते जरा व्यवस्थित फ्रीजला लावून देते. तर मग इथं सगळं एक एक करून सगळ्या भाज्या ज्या आहेत पालेभाज्या काढून घेतल्या आणि सगळ्या भाज्या खाली ओतून मस्त वेगवेगळ्या करून घेतल्या. तर बापरे, एवढा भाजीपाला महाग झाला आहे की विचारूच नका. पण मग आता टिफिनला जी भाजी लागते म्हणून मग काही नाही, आठवड्याचा भाजीपाला मी एकदाच घेऊन येते, कारण इथून येणं खूप लांब जावं लागतं भाजीपाला आणायला. तर हे ना खाली आले होते कामावरनं, तर मग ते बोलले की खाली आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे. तर इथं आईचा आहे ना चष्मा दुरुस्त करायचा होता, म्हणून मग आम्ही मस्त दुकानात गेलो आणि मग आईचा चष्मा जो आहे तो दाखवला त्यांना, काय प्रॉब्लेम होता ते. तर हे जे वाईट आहे ना हे निघालं होतं आईच्या चष्म्याचं, ते बसून घेतलं. नंतर चष्मा द्यायला आलो इथं आईला. मग आई आल्या होत्या खाली, मग त्यांचा चष्मा देऊन दिला, थोडेसे गप्पा वगैरे मारले त्यांच्यासोबत आणि मग नंतर आम्ही निघालो घरी. तर घरी आल्याच्यानंतर मग मस्त फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले आणि मग मस्त जेवण करायला घेतलं. तर जेवणामध्ये मग खिचडी, पापड, लोणचं आणि कांदा असं मस्त जे हास्यजत्रा बघत बघत आम्ही मस्त रात्रीचं जेवण एन्जॉय केलं. बाय.